नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचं काही महत्त्वाचे शब्द बघणार आहोत, जे की PDCC बँक, ऑदर बँक आणि इतर एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. अकालीन अकालीन म्हणजे एकाकी घडणारे. ठीक आहे मित्रांनो, अकालीन म्हणजे एकाकी घडणारे. अकालीन म्हणजे अयोग्य वेळेचे. अंका ड तांडव रागाने केलेला थरथरा. ठीक आहे. अखंडित म्हणजे सतत चालणारे. अगत्य म्हणजे आस्था. अगत्य म्हणजे आस्था आहे मित्रांनो. आणि अगम्य म्हणजे समजून न शकणारे, म्हणजे काही गोष्ट समजू न घेणारा असा अगम्य होय. तर म्हणजे याचं म्हणजे क्वेश्चन कसं येईल मित्रांनो, अगम्य आणि समोर अर्थ दिलेला असेल. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यातून एक निवडायचं असेल. नाही तर अगम्य म्हणजे काय, असं सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो आपल्या एक्झाममध्ये. अग्रज म्हणजे वडील भाऊ. आता हे माहिती नसेल खूप साऱ्या मुलांना, हे अग्रज म्हणजे काय माहिती नसेल. अग्रज म्हणजे वडील भाऊ. अग्रपूजा म्हणजे पहिला मान. अग्रजल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. बघा मित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राचं नाव असेल अनिल, त्याला वारा म्हणायचं. आहार ओट म्हणजे ओष्ट. ठीक आहे, आहार ओट म्हणजे ओष्ट. अनुग्रह म्हणजे कृपा. अनुज म्हणजे धाकटा भाऊ. मित्रांनो, आपण जे PDCC बँक आहे, नॉर्दर बँकसाठी उपयोग ठरणारे सगळं सिलेबस, बँकिंग सहकार आणि GK, चालू घडामोडी, रिजनिंग, मराठी वगैरे संपूर्ण लेक्चर आपल्या चॅनलवरती येणार असे आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अर्नुत म्हणजे खोटे. अभ्युदय म्हणजे भरभराट. अवतरण म्हणजे खाली येणे. अदुर्वर्य म्हणजे पुढारी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो, जर तुम्हाला हे म्हणजे लिहायचं नसेल तर. ठीक आहे. अदुर्वर्य म्हणजे पुढारी. अस्थिपंजर म्हणजे हाडाचा सापळा. ठीक आहे. आणि अंबुज म्हणजे कमळ. अहर्निश म्हणजे रात्रं दिवस किंवा सतत काम करणारा, असं त्याचा अर्थ होतो मित्रांनो. अक्षर म्हणजे शाश्वत. आरोहण म्हणजे वर चढणे. आत्मज म्हणजे मुलगा. आत्मजा म्हणजे मुलगी. आत्मज म्हणजे मुलगा आहे, आत्मजा म्हणजे मुलगी आहे. अंडज म्हणजे पक्षी. ठीक आहे. तर ते अंडज म्हणजे पक्षी हे लक्षात ठेवण्यासाठी काही पक्षी अंडज देतात ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यावरून तुम्हाला हा लक्षात येईल, अंडज म्हणजे पक्षी. अब्रक म्हणजे मूल. ठीक आहे. आणि अब्रकमध्ये पारदर्शक पदार्थ. आयुध म्हणजे शस्त्र. आर्य म्हणजे हट्टी. आर्य म्हणजे हट्टी. इतराजी म्हणजे गैरमर्जी. इतराजी म्हणजे गैरमर्जी. इंदिरा, बघा मित्रांनो, इंदिरा हा पण लक्षात ठेवा. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तर इंदिरा म्हणजे लक्ष्मी, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यावरून इंदिरा गांधीच्या नेमावरून म्हणजे लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगतोय. इंदू म्हणजे चंद्र. इंद्रजाल म्हणजे मायामोह. उधम म्हणजे उद्योग. उदार म्हणजे मोठ्या मनाचा. उद्युक्त म्हणजे प्रेरित. कमल म्हणजे मुद्दा, अनुच्छेद. कलम जे म्हणतो ना आपण, कलम, अनुच्छेद, मुद्दा, तो आहे मित्रांनो. कमल म्हणजे कमळ नाही आहे मित्रांनो, फूल नाही आहे, तो कमल आहे. ठीक आहे. आणि तडाख म्हणजे तलाव, दार, दरवाजा. तडाख म्हणजे तलाव, दार, दरवाजा. उपवन म्हणजे बाग. उपवन म्हणजे बाग. उपव्याप, खटाटोप, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दारा म्हणजे बायको. नौखा म्हणजे नवीन. नौका म्हणजे होडी. उपनयन म्हणजे मूज. आणि भयान म्हणजे हजोडी. उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष. उबग म्हणजे वीट.
देशिया देशा ध्येया म्हणजे देशाचा. सुवास म्हणजे चांगला वास. सुहास म्हणजे सुहास लास्टाला कोणता येते मित्रांनो? हास म्हणजे हसतमुख. आंग म्हणजे तेज. ओनामा म्हणजे प्रारंभ. ओहळ म्हणजे ओढा. अंकित म्हणजे स्वाधीन देश. अंगना म्हणजे स्त्री. अंगणामध्ये लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. अंगणा म्हणजे अंगणात स्त्री जी तुळशी असते त्यांची पूजा करते, हे काढते. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. असं कनक म्हणजे सोने. कनक ऐकलं असेल तुम्ही नाव. कटी म्हणजे कमर. कुंदूक म्हणजे चेंडू. कण म्हणजे वधा. कुटुंब म्हणजे कडू. आणि केमट म्हणजे सनातनी. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. केमट म्हणजे सनातनी. कर्मठ म्हणजे सनातनी. इम्पॉर्टंट आहे. कसब म्हणजे कौशल्य. काशिदा म्हणजे भरतकाम. काका म्हणजे कावळा. कवड म्हणजे घास. कामिनी म्हणजे स्त्री. काया म्हणजे शरीर. हा जो काया म्हणजे शरीर आहे ना मित्रांनो, खूप एक्झाममध्ये येतो. हा रिपीट येतोय. तर तो तुम्ही ना लक्षात ठेवायचं. काया म्हणजे शरीर. कसार म्हणजे तलाव. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जो सहकारी बँक आहे आणि त्याच्यामध्ये आपण RBI वगैरे, आता जो समोरचं लेक्चर येणार आहे RBI, जे व्यापारी बँक असतात, इतर बँक असतात, जसे की SBI बँक वगैरे, पंजाब नॅशनल बँक वगैरे, यांचं संपूर्ण म्हणजे केव्हा स्थापना झाल्यात, त्यांचं कार्य काय आहेत, RBIचं कार्य काय आहेत, मॉनिटरी पॉलिसी काय आहेत, गव्हर्नर कोण आहेत सध्याला, त्याच्यावरती क्वेश्चन कसे येतात, ते सगळं ना आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आणि मराठीचे याचे पण लेक्चर्स कंटिन्यू आता येत राहील.